बाळमित्रांनो, आज आपण आबा आणि जंगलातील मित्र यांची गोष्ट ऐकूया। एक होते बाबा, सर्व म्हणायचे त्यांना आबा। आबा होते गोड, म्हणून सर्वांना ते आवडायचे। दिवाळी आली, सर्व निघाले फिरायला। आबा पडले एकटे। आबांनी केला विचार, चला जाऊ जंगलात, फेरफटका करू, आनंद मिळवू। आबा निघाले जंगलात। जंगलात त्यांना भेटले माकड। आबा म्हणाले, माकड, माझी टोपी पकड। माकडाची झाली मजा, टोपीला लागली सजा। इकडे कूद तिकडे कूद, जमिनीवर फांदीवर तो करे कुदाकूद। आबा आता पुढे निघाले, पण काय, त्यांना समोर दिसले अस्वल। आबा त्याला घाबरले, माकडने मात्र त्यांना सावरले। आबा, घाबरू नका, हा माणूस नाही, गाऱ्या डोळ्यांचा, खूप केसांचा, पण माणुसकीचा आहे तो राजा, तो आपला मित्र अस्वल। आबा आता सावरले, पुढे मात्र जाऊ लागले। पाहता काय, भला मोठा लांब सोंडेचा महाकाय हत्ती येऊन उभा। आबा म्हणाले, ही काय, गणपतीची सभा? पुढे पाहता डरकाळी ऐकली, सर्व शांत झाले। अरे हे काय, सर्व शांत। माकड म्हणाले, खबरदार, जंगलाचे राजा, एटदार चालीचे, केशवाळी मुकुट धारण करणारे, जंगलात सर्वांना शरण देणारे राजाधिराज सिंह महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत। या आबा या, जंगलात आपले स्वागत आहे। आम्ही मुकी जनावरे, बोलू शकत नाहीत, सुखशिवाय कोणाला शिक्षा करत नाहीत, पण आबा विचार करा, तुम्ही माणसं आमचे घर म्हणजे जंगल तोडतात, मोडतात, स्वतःचं भलं करतात, ते पण आमच्या जीवावर, तर मग आम्ही जाऊ कुठे? सर्व काही करून तुम्ही आम्हाला हिंस्र म्हणून बदनाम करतात। आबा, तुम्ही सर्वांचे लाडके, आवडते, म्हणून वाटलं आम्ही आमची वेदना आपल्याला सांगावी आणि आमच्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवावा। आम्ही तुम्हाला अभय देतो, तुम्ही पण आम्हाला अभय मिळेल असे आश्वासन द्या। जंगलात या, फिरा, रानमेवा खा आणि आमच्या तसेच पर्यावरणाच्या जतन आणि रक्षणासाठी सर्वांना जागे करा। झाडे लावा, झाडे जगवा, सर्वांना प्रेमाने वागवा। तुम्ही जगा, आम्हाला जगू द्या। आबांना गोष्टही पटली, घरी येऊन सर्वांना ती वाटली। मग सर्वांनी केला विचार, वैराण होईल जीवन जर यावर नाही केला विचार। सर्व झाले राजी, तेवढ्यात आली आजी। आबा म्हणाले, अरे चला करा सर्वांनी तयारी, विचार आहे लई भारी। आमच्या तुमच्या सर्वांच्या भल्यासाठी एक झाड कर सांभाळ। आजवर आईने केली आपली जोपासना, चला तर तिच्यासाठी आपण पण करू झाडाची उपासना। एक झाड आईसारखी करू वाढ। तुम्हाला आबा आणि जंगलातले मित्र यांची गोष्ट कशी वाटली? यावर कमेंट सेक्शन मध्ये तुमचे अभिप्राय द्या। जर तुम्हाला आबा आणि जंगलातील मित्र यांची गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।